हे बघा अजून राडा एवढं पडलेला आहे. अरे मम्मी मित्रांनो, सर्वांना माझा नमस्कार. तर मित्रांनो, आज घरच्या पूर्ण साफसफाई चालू आहे. तुम्हाला सगळेच आधी मी दाखवते की घरचा राडा कसं काय एवढं राडा झालेला आहे ना, काय सांगू मित्रांनो, खूपच राडा झालेला आहे. आणि आता आजचे दिवस आमच्या घरी घट बसवणार आहे, म्हणजे आम्ही देवीचे घट बसवणार आहे. त्यामुळे म्हणजे आज रात्रीचे घट बसवायचे आणि सकाळचे म्हणजे राडा सगळं काढलेला आहे. 2 दिवस गेले ते आमच्या धुणं धुवायसाठी, म्हणजे 2 दिवस लागलं. धुणं सगळं धुवून वाळवून ठेवलेलं आहे, एकदम म्हणजे घर भरलेलं आहे मित्रांनो. तर तुम्ही अशाच व्हिडिओमध्ये बनवून चला मी तुम्हाला दाखवते की घरचा राडा कसं झालेला आहे. आणि हे राडा आजचेच दिवस मला आवरायचे आणि संध्याकाळी घट बसवायचे. तर हे बघा आधी किचनचा राडा कसं काय. हे मांडणी आहे, मांडणीची भांडी सगळं बाहेर काढलेलं आहे मित्रांनो घासायसाठी, कारण की मांडीच्या भांडी जे होतं ना सगळं घाण झालेलं होतं. वरनं धूळ मिट्टी सगळं बसलेलं होते. आणि इकडे फ्रीज हिथं होतं, फ्रीज हिथं आता हिथून दुसरीकडं शिफ्ट करायचे, कारण की भरपूर दिवस झाले ते हिथं ठेवलेलं होते. आहो म्हणत होते आता इकडं शिफ्ट करायचे आपले फ्रीज, हे कोपरेत. आणि हे बघा एकदम स्वच्छ फ्रीज धुतलेलं आहे. आणि हे कोपरेत फ्रीज ठेवलं तर खूप भारी होईल मित्रांनो, हे कोपरेत. आणि मांडणीचे भांडी सगळं काढलेलं आहे. आणि हे बघा टाइल्स वगैरे मस्तपैकी धुतलेलं आहे. हे सगळं मी आणि आहो मिळून धुतलेलं आहे. खिडकी पण धुतलेलं आहे. आणि तुम्हाला राडा दाखवते. हे बघा हे जे कपडे तुम्हाला दिसतंय मित्रांनो, हे कपडे सगळं धुवून वाळवून ठेवलेलं आहे. आणि हे बघा राडा इकडं बघा, पसरा 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 सगळं पसरा. देवाच्या खोलीत सगळ्यात आधी आम्ही देवची खोली धुवून घेतलेलं होते मित्रांनो, म्हणजे पोछा नाही मारला, सगळं धुवून घेतलं धुवून. नंतर कपडे जे होतं सगळं वाळवून आणि घरात इथं ठेवलेलं आहे. एवढं म्हणजे एवढं कपडे आहे ना मम्मी, कपडे बघून तर लेस मजा वाटते. आणि इकडं कपाट काढलेलं आहे. आणि हे बघा इकडं पसरा, हे बघा हे सगळं पसरा पसरा पसरा. इकडं बघा मित्रांनो, हे बघा हे सगळं भांडी, म्हणजे ही तर एकदम स्वच्छ भांडी आहे, दररोजची भांडी आहे. दररोज जे आपण जेवणाचं भांडी असते ते आहे. आणि पिशवी मधलं भांडी हे बघा सगळं आहे. हे बघा सगळं भांडी काढलेलं आहे मित्रांनो. अजून हे भांडी आधी घरचं जे आहे म्हणजे आतलं जे आहे धुवून घेते. आता किचन धुवून झालेलं आहे. आता माझं बेडरूम धुवायचे. आणि बेडरूममध्ये धुवायला म्हणलं की पाणी बेडाच्या खाली जाईल, त्यामुळे असं वाटते की धुवावं नाही, पोछा माराव. आणि इथं खत ठेवलेलं आहे बघा, मामांनी खत ठेवलेलं आहे. आणि हे खत अजून टाकलेलं नाही आहे रानात, त्यामुळे भीती वाटते जर ह्याच्यात पाणी गेलं तर सगळं राडा होईल. त्यामुळे म्हणजे ह्याला वाचवून धुवावं लागेल. हे पोर्च बघा मित्रांनो किती म्हणजे इथं जाला लागलेला आहे, ते पण आता धुवायचे. आणि भरपूर असा राडा झालेला आहे. तर आहो गेलते आता दारा द्यायला. झाला का दारा देऊन? जा मग बंद करून या पटकन आवरायचं. आईस्क्रीम नाही खाल्ला? आईस्क्रीम. तर मित्रांनो चला आता किचन धुवून झालेलं आहे. आता ते काय करायचे, किचनचे जे भांडी आहे सगळं बाहेर आणून मी आता भांडी घासायला बसणार आहे. आणि आहो फ्रीज दुसरीकडे शिफ्ट करणार आहे. तर तुम्ही अशाच व्हिडिओमध्ये बनवून राहा. थोड्या वेळात तुमच्याशी बोलते आणि तुम्हाला अजून काहीतरी दाखवायचे मित्रांनो, तर अशाच व्हिडिओमध्ये बनवून राहा. काय घ्यायचं बाळा? पाणी संपले होय, थांब मी देते. आणि मित्रांनो एक अजून सांगायचे, आमच्या गावची जत्रा जे आहे ना ते जवळ आलेलं आहे, त्यामुळे सगळं घरचे साफसफाई चालू आहे. आम्ही पण साफसफाई करते आणि शेजारचे जे लोक आहे ना सगळेजण म्हणजे आपले आपले घरचे साफसफाई चालू आहे. तुम्हाला तर माहिती आहे महाराष्ट्राचे जत्रा जेव्हा येतात जवळ तेव्हा सगळं म्हणजे धुणा भांडी सगळं म्हणजे साफसफाई करावं लागतंय. त्यामुळे म्हणजे चाललेलं आहे. आणि 2-3 दिवस राहिलेला आहे आमची जत्रा, आणि त्यामुळे जोरच साफसफाई चालू आहे. आणि जत्रेला खूप खूप मजा येईल. तर तुम्ही नवीन असं चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला जत्रेचे व्हिडिओ नक्की नक्की म्हणजे आवडेल आणि खूप मजा येईल. तर अशाच व्हिडिओमध्ये बनून राहा. तर फायनली मित्रांनो घरका जे कचरा होतं सगळं बाहेर काढलेलं आहे. आणि सकाळी मी कसं दिसत होते आणि आता एकदम भूतासारखा दिसत आहे. आणि इकडं बघा आहो पोछा मारत आहे. आणि सगळं रूमचं जे आहे सामान वगैरह एकदम मस्त सेट कर दिया है. ये देखो
हे बघा मित्रांनो, हे बेडरूमचं बघा, कपाट इकडं होतं पहिले आणि आता इकडं लावलेलं आहे. हे बघा, आता हो पोछा मारतात ते मित्रांनो. पोछा मारल्यानंतर मग तुम्हाला मी दाखवते, कारण का आता वल्ल आहे ना. आता चला आपण आधी भांडी घासून घेऊ. सकाळ धरणं आम्ही कामाला लागले आहे मित्रांनो. आता वाजलेलं आहे 4:30, म्हणजे 5 वाजलेलं आहे मित्रांनो. हे समोर बघा, हे बघा 5 वाजलेलं आहे. हे बघा अजून राडा एवढं पडलेला आहे. अरे मम्मी, एवढं आता भांडी कवा मी घासणार आहे. मित्रांनो, काय काय डब्यामध्ये तांदूळ पीठ आणि बाजरीचे पीठ, गव्हाचे पीठ आहे, त्यामुळे फक्त वर्ण घासून घेते आणि जे मोकळं आहे त्याला घासते. तर फायनली मित्रांनो, आता माझ्या भांडी घासून झाले ते आणि सगळं काम आवरून घेतलेलं आहे. नवरा बायको मी आणि माझे आहो सगळं काम आवरून घेतलेलं आहे मित्रांनो. हे बघा, भांडी घासून इकडं ठेवलेलं आहे वाळ्यासाठी. एवढं भांडी होता. अरे मम्मी, लय माझं कंबर दुखायला लागलं मित्रांनो. बसून बसून हात दुखायला लागले. एवढं भांडी होतं, घसा बसलेला आहे माझं. हे बघा, ह्याच्यात त्याच्यात इकडं हे बघा, एवढं भांडी एकटी मी घासलेलं आहे मित्रांनो. इकडं पण एकदम स्वच्छ केलेलं आहे. तुळशी धुतलेला आहे मस्तपैकी. आणि चला बघू आहो काय करतात. आणि मित्रांनो, लाईट गेलेला आहे, म्हणजे 6 वाजलेला आहे आणि लाईट गेलेत. आहोचं पण निम्म काम आवरलेलं आहे, निम्म काम राहिलं. कुठं आहे हो? वरती चढले होय. इकडं कपाट लावतं ते मित्रांनो. हे बघा आहो. आणि इकडं पण थोडा राडा राहिलेला आहे. आणि तुम्हाला इकडं मी तुम्हाला दाखवते. आमचं फ्रीज जो होता ना, हे साईड होता इकडं, आणि आता फ्रीज इकडं लावलेला आहे आहोनी. मांडणी इकडं होता, तर मांडणी असं लावलेलं आहे, भांडीचे मांडणी. आणि आता खूप छान दिसतंय, खूप खूप भारी वाटते. असं घर धुतलेलं आहे, एकदम स्वच्छ भारी वाटतंय. तर मित्रांनो, आता हा व्हिडिओ इथं सेंड करते. आय होप आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा. आणि आमचे यात्राचे व्हिडिओ बघायला विसरू नको मित्रांनो. भरपूर मजा येईल आणि भरपूर लोक येणार आहे यात्रेला. तर नक्की चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, ताकी तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवू आमच्या, आणि तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटणार आहे आमची जत्राचे व्हिडिओ. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही सर्वजण मस्त आणि स्वस्त राहा आणि स्वतःची काळजी घ्या मित्रांनो. बाय बाय.